नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRC 2023-24 समर 2025 या अंतर्गत आपण सगळे विद्यार्थी याची वाट पाहत होतो. तर त्या संदर्भामध्ये RRCचं शेड्यूल आता लागलेलं आहे आणि 2023-24 सत्रामध्ये आपण जे प्रवेशित विद्यार्थी होतो त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आता आपल्याला RRCला सामोरे जायचं आहे. तर आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विद्यापीठाचं हे जे पत्र आहे तर त्या पत्रा अंतर्गत RRCचं जे शेड्यूल आहे त्या सभेचं आयोजन जे आहे ज्याला आपण रिसर्च रेकग्निशन कमिटी म्हणतो, तर त्या 13 नोव्हेंबर 2025 पासून आता RRC सुरू होत आहे. त्यामुळे हे सगळं जे वेळापत्रक आहे ते आपापल्या विषयाचं आपण बघून घ्यायचं. दुसरं महत्त्वाचं आहे की वेळापत्रकानुसार संशोधनकर्ता आणि मार्गदर्शक म्हणजे रिसर्चर आणि सुपरवायझर म्हणजे गाईड या दोघांनाही उपस्थित राहावे लागेल हे या पत्रामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. संशोधन केंद्र जे आहेत त्या संशोधन केंद्रासाठी सुद्धा या पत्रामध्ये सूचना दिलेल्या होत्या. विषय न्याय संशोधन मान्यता समिती म्हणजे ज्या वेगळ्या फॅकल्टी अंतर्गत जे विषय येतात मित्रांनो त्याची तारीख म्हणजे कोणत्या वेळेला कोणत्या तारखेला तुमची PhDचा व्हायवा होणार आहे, सिनॉप्सिसचा जो व्हायवा होणार आहे, RRC जे होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये विद्यापीठ त्या रिसर्च सेंटरला हे आधीच कळवणार आहेत. म्हणजे ज्या तारखेला होणार त्याच्या 2-3 दिवस आधीच त्यांच्या मेलवर संशोधन केंद्राच्या मेलवर विद्यापीठ कळविणार आहे. ठीक आहे. आणि ते कळवल्यानंतर प्रत्येक रिसर्च सेंटरची जबाबदारी आहे या पत्रानुसार की विद्यार्थ्याला त्याची माहिती अवगत करावी. ठीक आहे. त्यानंतर संशोधन मान्यता समितीच्या सभेच्या दिनांकामध्ये काही कारणास्तव फेरबदल करायचं काम पडलं तर त्याचा पूर्ण अधिकार हे PhD सेलकडे दिलेले आहेत. ज्या विषयाची संशोधन समितीची सभा 2 किंवा 3 दिवस आहेत, आता वेगवेगळ्या विषयाच्या तारखा इथे दिल्या आहेत मित्रांनो. ज्या विषयाच्या सभा म्हणजे ज्या PhDचा व्हायवा तुमचा आहे, ज्या RRC होणार आहेत, तर त्या 2 किंवा 3 दिवस आहेत अशा संशोधनकर्त्याची माहिती संशोधन केंद्र प्रमुख यांना ईमेलद्वारे मी आधी सांगितले होतं त्यानुसारच ईमेलद्वारे कळवण्यात येईल. संशोधनकर्त्यांना काय सूचना आहे, विद्यार्थ्याला काय सूचना आहेत तिथं मी पुन्हा सांगतो. संशोधन मान्यता समितीने म्हणजे RRCने मुलाखती करता म्हणजे PhD व्हायवा करता प्रत्येक संशोधन कर्त्याला 15 मिनिट वेळ दिला जाईल. काळजीपूर्वक आहे का, किती मिनिटे तुमचा व्हायवा चालेल, 15 मिनिटं या पत्रानुसार. त्यानंतर संशोधनकर्ता यांनी कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. PGची मार्कशीट, PhDचं कोर्स वर्क मार्कशीट लक्षात ठेवा. तुमचं PGची मार्कशीट, PhDचं कोर्स वर्कची मार्कशीट, RACचा रिपोर्ट, त्यानंतर जर तुम्ही MPhil असाल तर MPhilची मार्कशीट, सेट नेट गेट JRFची मार्कशीट आणि सिनॉप्सिसचा जो आपण प्लेजरिझम रिपोर्ट काढला होता तो रिपोर्ट आणि त्याचं फीचा जो सिनॉप्सिसची जे फी रिसिप्ट आहे ते सुद्धा विद्यापीठात जी आपण भरली होती ती. हे सगळे जे दस्तऐवज आहेत म्हणजे हे सगळे कागदपत्र तुम्हाला सोबत आणावे लागतील. हे सगळं आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर संशोधनकर्त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनच्या काळजीपूर्वक आहे का, तुम्ही तुमचा सिनॉप्सिस बनवलेला आहे. ठीक आहे. सिनॉप्सिस कसा बनवावा यावर सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता. सिनॉप्सिस बनवला. आता त्या सिनॉप्सिसच्या जेवढे आपण कंटेंट दिले त्या कंटेंट मधले कुठल्या कंटेंटवर तुम्हाला PPT बनवायचे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तर ते बनवायचे ते मी पुढे जाईलच. परंतु हे लक्षात ठेवा, तुम्हाला PPT बनवली सॉफ्ट कॉपीमध्ये, त्याची PPTचं ओरिजिनल जी कॉपी आहे PPTची कॉपी आणि त्याचं PDF असं दोन्ही सोबत ठेवा आणि त्याची प्रिंट सुद्धा काढा. तर त्या प्रिंट हार्ड कॉपी किती लागतील, 5 प्रती लागतील. हे सगळं तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. संशोधनकर्त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची सॉफ्ट कॉपी वेळापत्रकानुसार जेव्हा विद्यापीठात तुम्ही जाणार सकाळी 11 वाजता दर्शवलेल्या संशोधन मान्यता सभेच्या हॉलमध्ये जिथं RRC होणार आहे, PhD सेलला गेल्यानंतर तुम्हाला तिथला व्हेन्यू लक्षात येईल. तिथं तुम्हाला समजते PhD सेल आहे त्याच्या बाजूला ते RRC होत असते. तुमची मीटिंग म्हणजे तुमचा जो PhDचा व्हायवा होईल तिथं होते. त्या हॉलमध्ये असलेल्या कॉम्प्युटरवर तुम्हाला ते सेव्ह करून द्यायची आहे. म्हणजे थोडं आधीच जाऊन तुम्हाला ही सगळी पद्धती पार पाडायची. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर रिसर्च स्कॉलर ड्युरिंग द PhD व्हायवा हो रिसर्च स्कॉलर आर रिक्वायर्ड to present and cover the following points of their research proposal or synopsis including but not limited to. म्हणजे इथं काय म्हटलं विद्यापीठाने
की तुम्ही जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहात तुमच्या रिसर्चच्या सिनॉप्सिसवर त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असावे, परंतु असंही नाही की हे दिलेलं आहे तर हेच सगळे असावे. तुम्हाला याचे लिमिटेशन नाही. तुमचं सिनॉप्सिस मधले बहुतांश मुद्दे त्याच्यामध्ये यायला पाहिजेत असं त्याचा अर्थ होतो. तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी वाचून दाखवतो. हे तर यायलाच पाहिजे. जस्टिफिकेशन ऑफ सिलेक्शन ऑफ रिसर्च एरिया ऑफ टॉपिक, जे आपण सिनॉप्सिस मध्ये जे मुद्दे पाहिले होते त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे तुम्ही की जस्टिफिकेशन तुमचं द्यायचं आहे की तुमचं विषयाचं काय महत्व आहे. त्याच्यानंतर टॉपिक, त्याच्यानंतर सिग्निफिकन्स, मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याचं काय महत्व आहे, पर्पज, त्याची उद्दिष्टे, त्याच्यानंतर याची काय महत्व आहे. त्याच्यानंतर आपण सिनॉप्सिस मध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर सुद्धा लिहिलेला आहे. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहायचं आहे. त्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये तुमचा संशोधन विषय इतर सगळ्या लोकांनी संशोधन केले परंतु वेगळा काय आहे हे पाहण्यासाठी आपण काय म्हटलं होतं, त्याला रिसर्च गॅप म्हटलं होतं. संशोधनातील वेगळेपण काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पीपीटी मध्ये दाखवावं लागेल. त्यानंतर ते सगळे बेसिक जे मुद्दे आहेत ते सगळे राहतील. उदाहरणार्थ तुमचं संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाची गृहीतकृत्ये, त्यानंतर संशोधनाचे मुख्य प्रश्न, हे सगळं राहील. त्यानंतर कुठल्या संशोधन पद्धतीचा तुम्ही उपयोग करणार आहात, त्यानंतर संशोधनाचा प्रकार कुठला आहे म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी अँड रिसर्च डिझाईन, त्यानंतर रिसोर्सेस, यासाठी तथ्य संकलन कसं केलं जाईल, त्याचं प्लॅनिंग कसं केलं जाईल, कार्ययोजना कशी केल्या जाईल, हे सगळं त्याच्यामध्ये राहील मित्रांनो. ठीक आहे ना. त्यानंतर पॉसिबल याचे आउटकम, हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात येतील. आपल्या पीएचडीच्या सिनॉप्सिस मध्ये मी तुम्हाला शिकविताना सुद्धा सांगितलं होतं की सिनॉप्सिस मध्ये कोणकोणते मुद्दे असावे, यावर व्हिडिओ देखील मी टाकला होता आणि तुम्हाला प्रत्यक्ष आपण ऑनलाईन कोचिंग घेताना, क्लासेस घेताना तिथं देखील तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये पॉसिबल त्याचे आउटकम म्हणजे याची संशोधनाची फलनिष्पत्ती काय आहे, त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ रिसर्च इन्क्लुडिंग बेनिफिशरी, तुमच्या संशोधनाचा उपयोग कोणाकोणाला होणार आहे, त्याचे लाभार्थी कोण आहेत, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे. द प्रेझेंटेशन ऑफ वायवा होक शॅल बी बेस्ड ऑन बट नॉट रिस्ट्रिक्टेड टू द अफोर मेन्शन पॉईंट. म्हणजे याचा अर्थ काय होते, हे मुद्दे तर दिलेले आहेत परंतु या मुद्द्याशिवाय देखील काही मुद्दे महत्वाचे असतील. आता हे महत्वाचे असतील म्हणजे कोणते मुद्दे, जे आपण सिनॉप्सिस मध्ये दिलेले आहेत ना, ते मी म्हणेल सगळे मुद्दे तुम्ही कव्हर करा तुमच्या पीपीटी मध्ये. मात्र पीपीटी प्रेझेंट करायला किती वेळ सांगितला त्यांनी, 15 मिनिटे. म्हणजे तुम्ही तुमच्या पीपीटी मध्ये किमान एका स्लाइडवर तुम्हाला किती बोलायचं आहे, अर्धा ते पाऊण मिनिटं तुम्हाला बोलता यायला पाहिजे, जेणेकरून 15 मिनिटात तुमचं सिनॉप्सिस सादर करेल. जरुरी नाही आहे की सगळे सिनॉप्सिसचे मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे, म्हणजे सगळे पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिणार काय तुम्ही, नाही. मग आपल्याला लिहायचं काय, संक्षिप्त लिहायचं आहे. विषयाचं महत्व, मग काय भराभर पॉइंट म्हणजे पॅरेग्राफ लिहू का आपण, नाही. आपल्याला काय लिहा, त्याच्यातले पॉइंट बुलेट फॉर्म मध्ये तुम्ही लिहा. प्रस्तावना लिहायचे बुलेट फॉर्म मध्ये, उद्दिष्टे तर लाईन मध्येच असतात, गृहीतकृत्ये लाईन मध्ये असतात. संशोधनाचा उपयोग कोणाला होणार आहे, उदाहरणार्थ त्याच्यानंतर अजून तुमच्या याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी ऑफ रिसर्च असा सुद्धा मुद्दा होता, पॉसिबल आउटकम होतं. तर तुम्हाला काय पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ पीपीटी मध्ये नाही लिहायचे, काय लिहायचंय, बुलेट फॉर्म मध्ये लिहा. तो मुद्दा किमान एका पीपीटी मध्ये एका स्लाइड मध्ये येऊ द्या, म्हणजे जेणेकरून स्लाइडही कमी होतील आणि सिनॉप्सिस मध्ये सगळे मुद्दे देखील कव्हर होतील. तर हा जो महत्वाचा भाग होता की सिनॉप्सिस मध्ये जेवढे मुद्दे होते ते सगळे मुद्दे 15 मिनिटात प्रेझेंट होतील एवढे तुम्ही येऊ द्या. आता कोणाचा सिनॉप्सिस 20 पेजेस झाला असेल, कोणाचा सिनॉप्सिस 15 पेजेस झाला, कोणाचा 25 झाला असेल, मग सगळे 25च्या 25 पेजेस टाकणार का, नाही. प्रत्येक पॉइंट्स मधले बुलेट फॉर्म मध्ये महत्वाचे अधोरेखित केल्यासारखे मुद्दे तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये पीपीटी मध्ये प्रत्येक स्लाइड मध्ये टाकायचे. तुमचं सिनॉप्सिस तर आरआरसी समोर असेलच, प्रश्नच नाही, परंतु तुम्हाला त्याच्यामधले महत्वाचे मुद्दे प्रेझेंट करायचे. द आरआरसी मे आस्क द ऍडिशनल क्वेश्चन. आरआरसी मधले मेंबर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, काही क्युरीज असतील त्यांचे तर विचारू शकतात, त्याचं तुम्हाला उत्तर देणं भाग आहे. तुमचे सुपरवायझर, तुमचे गाईड तर राहतीलच, तुम्ही सुद्धा राहणार. तर या सगळ्या मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे 31 ऑक्टोबरचं पत्र विद्यापीठाने काढलं आणि त्या अंतर्गत तुम्हाला ही माहिती त्यांनी दिली आहे. या संदर्भात अजूनही काही माहिती असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया या व्हिडिओवर तुम्ही कमेंट्स करा किंवा या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता.